महाराष्ट्रभर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरुवात आहे. यावेळची वंचित बहुजन आघाडीची जमेची बाजू असं मी त्या ठिकाणी धरतोय. अनेक महानगरपालिका मतदारसंघामध्ये आम्ही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत. निश्चितपणे आम्ही खातं सर्वच महानगरपालिकेमध्ये उघडल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दडपशाहीचं उदाहरण द्यायचं असेल तर नागपूरमध्ये पहिल्यांदा बीजेपीने असं जाहीर केलं की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या बरोबर आम्ही समझोता करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष मंगेश वानखेडे आणि प्राध्यापक अनिकेत मून यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण एकत्र लढता येईल का, त्यांच्या वाटाघाटी झाल्या. सीट शेअरिंग झाली पूर्णपणे. पण अचानकपणे बीजेपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती झाली. 9 जागा दिल्या आणि 9 जागावरती सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार आहेत अशी परिस्थिती. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती त्यांनी दबाव टाकला अशी असणारी परिस्थिती. अजित पवारांचा एनसीपी जो आहे पॅरलल त्यांच्या बरोबरही बोलणी सुरुवात होती. यांच्या बरोबरही समझोता झाला, सीट शेअरिंग झाली. पण अचानकपणे अजित पवार एनसीपीच्या अध्यक्षांचा फोन आला की आपल्याला एकत्र बसता येत नाही, आम्हाला आदेश आले की आपण असणारा वेगळा लढा. हा जो बीजेपीचा पूर्णपणे दबाव तंत्र चाललेला आहे स्वतःच्या मित्र पक्षावरती, तर इतर पक्षावरती काय दबाव तंत्र असेल हे आपण कल्पना केलेली बरी अशी असणारी परिस्थिती आहे. मुंबईमध्ये